आणि दुसरं जयंत पाटील आणि शिंदेजींना भेटले अवॉर्ड, अर्थ खात्यावरूनही घालमेल आहे. तुम्ही आताच म्हणाले लॉजिक काहीतरी या भेटीगाठींमध्ये आहे. तुम्हाला या सगळ्या भेटीगाठींमध्ये जयंत पाटील, शरद पवार पक्ष या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही आता म्हणाला लॉजिक कोणतं तुम्हाला सापडलं आहे? नाही, चर्चा मीडियाची चर्चेचा लॉजिक आहे असं माझं म्हणायचं होतं. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आता ह्यांनी तुम्ही जे प्रश्न विचारला की कोण कोणाला भेटतायत, त्यावरून मी जर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून आलो माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी, तर त्याचा अर्थ असा काय की मी भाजपमध्ये चाललो. मी जर शिंदेना भेटून आलो त्याचा अर्थ असा काढायचा काय, सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काम असतात, कोणी त्या कामासाठी मिळत असतो. आता त्याच्यावर ते सगळे कॅमेरे लावून आम्हाला जर त्याच्यामध्ये दाखवलं आणि मधामध्ये माझीच बदनामी केली, मी शिंदेमध्ये चाललोय, शिंदेमध्ये चाललोय. हे सगळ्या ज्या काही भेटलो, चर्चा झाली, अरे विकासाच्या संदर्भात आम्हाला काही कामं करायची की नाही, मतदारसंघातल्या कामासाठी कुणाकडे जाणार, राज्यपालाकडे जाऊ आम्ही की आता डायरेक्ट म्हणजे चीफ जस्टिसकडे जाऊ की आमचे कामं करा म्हणून. म्हणून या भेटीच्या मागचा कुठलाही दुहेरी अर्थ काढण्यापेक्षा खरं तर एक आहे की घालमेल तर सुरू आहे काही ना काही. मी याचा अर्थ लॉजिकचा अर्थही सांगतो. काही लोकांमध्ये अस्वस्थता आहे, पण मला हे कळत नाही की तीनही पक्ष कोण इथे येणार, कोणाला तुमचा फायनान्स मिळणार, कोण मंत्रिमंडळात इन होणार, कोण आऊट होणार, ही चर्चा कशाला. आत्ता महाराष्ट्र संकटात आहे, शेतकरी संकटात आहे, उद्या पिण्याच्या पाण्याचे वांदे होणार आहेत. या राज्यामध्ये काल परवा पाहिलं, यवतमाळमध्ये 12 वर्षाच्या पोरीला वर्धेमध्ये इतक्या म्हणजे निर्घुणपणे तिला मारलं, व्यवस्था करून ती होती, तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. अशा रोज महिलावर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही, पण आरोप प्रत्यारोप, खुर्ची, सत्ता, ह्यावर आपण सगळेजण चर्चा करतो आहे. कधीतरी या लोकांना सद्बुद्धी देऊ देत. आत्ता विठ्ठलांच्याकडे काही मंत्री गेले आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये जर गेले तर आमच्या ताईंना मुख्यमंत्रीपद मिळावं अशी इच्छा व्यक्त केली. अरे तिथे देवाकडे जात आहे, विठ्ठलांच्याकडे जात आहे, तर शेतकऱ्यांना चांगले दिवस मागा, बेरोजगारांना चांगले दिवस मागा, महाराष्ट्राला चांगले दिवस मागा. खुर्ची मागतायत नालायक लेखाचे. थोडी लाज वाटत नाही महाराष्ट्र संकटात असताना आपण काय मागितलं पाहिजे ईश्वराच्या दरबारात जाऊन. पण जे रामाच्या घरी जाऊन चोरी करतात त्यांना काय पडलं आहे या गोष्टीची. म्हणून ही चर्चा राजनीतिक, आता तुम्ही म्हणालात की 1.5 महिन्यात 2 महिन्यात काही बदल होईल तर होईल ना, तो काय त्यांचा निर्णय आहे, कोणाला घ्यायचा ना कोणाला नाही घ्यायचं. सध्या गुजराती जोडीचं ते ठरवतात देशात कोणाला घ्यायचं ना कुजराला नाही ठेवायचं. 2 देश चला रहे हैं और 2 देश संपत्ती लूट रहे हैं, तो वो ठरवते किसको कोणाला काय द्यायचं आहे. त्यामुळे त्यावर आम्हाला अधिक भाष्य करायची गरज नाही. आम्हाला चिंता आहे आत्ता राज्यातील शेतकऱ्यांची, आम्हाला चिंता आहे कायदा सुव्यवस्थेची, आम्हाला चिंता आहे महागाईची, आम्हाला चिंता आहे या राज्यामध्ये जे आत्ता जे चाललं आहे, प्रत्येक व्यक्ती संकटात आहे असल्यासारखं वाटतं आहे. या राज्यातील माणसाला सुरक्षित वाटत नाही, देशातील व्यक्तीला सुरक्षित वाटत नाही, या देशातील लोकशाही टिकेल की नाही याची आम्हाला जास्त चिंता आहे. त्यामुळे या प्रश्नाला आम्हाला आम्ही फार काही महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. 2023 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणींना साड्या देण्याची योजना सुरू केली होती. आता ती बंद पडलेली आहे कारण की पैसेच नाही. या सगळ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घेतलेल्या होत्या. साडी दिली, चोळी दिली, बहिणींना आमच्या 1,500 रुपये दिलेत, भावांना काही मुख्यमंत्री याच्यातून पैसे दिलेत. हे सगळ्या योजना आता गुंडाळल्या जातील. धानाला बोनस देत नाही आहे. ते निवडणूक संपली, निवडणुकीच्या तोंडावर धानाला 700 रुपये बोनस घोषणा केली. आम्ही 500 रुपये देत होतो, रेग्युलर देत होतो, आमचं सरकार होतं. यावेळेस धान उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. आता साडीची योजना बंद केली. आता एक दिवस हे जातील दरवाजात. त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलं आहे खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्यात निकृष्ट दर्जाच्या. एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी
कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाज्यात जातील त्यावेळेस. पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत. उद्याला उभाटा 92 लाख लाडक्या बहिणींना तुम्ही नाकारताय आणि त्यावेळेस तुम्हाला अक्कल नव्हती काय की ज्यावेळेस तुम्ही ही योजना आणली तुमची बुद्धी कुठे गेली होती की काही निकष लावून नियम लावून पात्र अपात्र. आता शेतकऱ्याच्या संदर्भात तेच लावलं. शेतकऱ्याच्या संदर्भात इन्कम टॅक्स पे कोण आहेत? आता मला सांगा, फॉर्म 16 भरल्याशिवाय कुठल्याही योजनेचा लाभ देत नाही. म्हणजे आज IT च्या अखत्यारीत इन्कम टॅक्सच्या मॅक्झिमम शेतकरी येतात. एखाद्याला जमीन खरेदी करायचं असलं तरी पॅन कार्ड लागतं. आणि ह्या सगळ्यामध्ये त्याला नाकारणं आणि मग त्याच्यातून वेळ काढून हजारो लाखो शेतकरी नाकारणं हा बनवा बनवीचा खेळ आहे. शेतकऱ्यांची आहे, महिलांची आहे. त्यामुळं यांना खुर्चीची चिंता आहे, जनतेची चिंता नाही. हे आता महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी बघते आहे. उद्याला उभाटाकडनं नागपूरमध्ये रामरक्षा पठाण आंदोलन ठेवण्यात आलं आहे. तुम्ही त्याला जाणार का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये देखील नवनीत राणाने हनुमान चालीसा केली. ते मला त्याबद्दल काय बोलायचं नाही. ज्यांना हनुमान चालीसा बजरंगबलीचा गदा कुठं चालला ते अमरावतीमध्ये दिसलं. कोणाच्या पाठीवर वार केलाय तो. जय बजरंगबली म्हणून गदा कुठाच्या पाठीवर आणि कशी पाठ लाल केली हे अमरावतीकरांनी हनुमानच्या रूपानं दाखवलं आहे. त्यामुळे तिथे काय बोलायची गरज नाही. राहिला विषय रामरक्षा काही हे चाललं आहे अभियान. खरं आहे आमच्या पक्षाचा त्याला पाठिंबा आहे किंवा नाही आहे हे म्हणण्यापेक्षा त्यांचा तो स्वतंत्र कार्यक्रम आहे त्या पक्षाचा. असा नाही की आघाडीतले सगळे पक्ष म्हणून एकच कार्यक्रम राबवला पाहिजे. तर त्यामुळं त्यांनी तो पक्ष ते आंदोलन किंवा ते त्या प्रकारचे विरोध दर्शवत आहे. कारण राम मंदिरामध्ये जी चोरी झाली, लूट झाली, तो एक अभिनेता आहे टकल्या. तो टकल्या अभिनेता येऊन सांगतो की ही चोरी म्हणजे घरचंच माल लुटलं. तुझ्या घरचं माल लुटू दे टकल्या, तुला बरं वाटेल. श्रद्धेपोटी भक्तीपोटी टाकलेला दानपेटीत टाकलेला दान लुटणाऱ्यांना घरचा माल वाटतं काय? तुमच्या बापाचा माल आहे काय? त्या टकल्या अभिनेत्याला सांगितलं पाहिजे. त्याचं नाव घ्यायची आमची इच्छा नाही. पायचा टोल एकाचा. अशा पद्धतीचे तर तयार झाले ते घाणेरडे लोक. म्हणजे श्रद्धेला ठेच पोहोचवणं. पत्ता नाही, सोन्याचा पत्ता नाही, चांदीचा पत्ता नाही. कोणी म्हणतात 14,000 कोटी, कोणी म्हणतात 1400 कोटी. सगळे लुटून खालेत आणि मम आहेत, किप मम, काही बोलत नाहीत कोणी. तिकडे बद्रीनाथच्या मंदिरात चोरी झाली, नर्मदा उगमस्थानावर चोरी झाली. म्हणजे दानपेट्या यांना चोरी करण्यासाठीच ठेवल्या आहेत आणि लुटण्यासाठी ठेवल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो आहे. त्यामुळे कोणी कोणाचा कुठला विरोध करावा हा त्या दाखवलंच पाहिजे. कारण यांचं जे दुकानदारी चालली, राम भरोसे हिंदू हॉटेल हे जोरात चालली होती, तर त्या हिंदू हॉटेलमध्येच्या नावावर जे काही लूट चालली तर ती थांबली पाहिजेत. हाच त्यामागचा उद्देश आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना इन्व्हाइट केलं, सरसंघचालकांना केलं, काँग्रेसच्याही नेत्यांना निमंत्रण दिलेलं आहे. काँग्रेसचे नागपुरातील नेते, विदर्भातील नेते जाणार आहे का उद्या? नाही, असं आहे की त्या आंदोलनात कोणी जावं, निमंत्रण दिलं आहे ज्यांना तर गेलं पाहिजेत. सगळ्या आंदोलन जावं नाही जावं किंवा कोणी गेलं पाहिजेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याला काही कोणाचा विरोध नाही, पक्षाचाही विरोध नाही, त्या ठिकाणी जाण्याला विरोध नाही. पण आता मला वाटतं की RSSचे कसे जातील? ते तर शांतच बसले आहेत. विश्व हिंदू परिषद कशी जाईल? आता हे जर उतरले खरंच रामाचे भक्त आणि हिंदूचे रक्षण करते असतील तर RSS आणि विश्व हिंदू परिषद जाईल. नसतील, लुटेऱ्यांच्या फौजेचे सहकारी असतील तर जाणार नाही. हा त्याचा अर्थ होतो. धन्यवाद. नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.